जालन्यात गॅस एजन्सी धारकांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसोबत बैठक. जिल्ह्यात 3 दिवसांचा घरगुती गॅसचा सुरळीत साठा उपलब्ध. व्यावसायिक सिलेंडर पुरवठा सध्या बंदच. आज दिनांक 12 रोजी गुरुवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गॅस एजन्सी धारकांची जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी बैठक घेतली आहे. मागच्या काही दिवसात गॅस मिळत नसल्यानं ग्राहकांनी गॅस खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. त्याचबरोबर बुकिंग होत नसल्यानं ग्राहक त्रस्त झालेत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गॅस एजन्सी धारकांची बैठक घेतली. यावेळी व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद करण्यात आला असून रुग्णालय, वसतिगृह या ठिकाणी गॅस पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर घरगुती गॅसचा 3 दिवसाचा सुरळीत साठा उपलब्ध असून शहरासाठी 30 दिवसांचा तर ग्रामीणसाठी 45 दिवसांची बुकिंग निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नये असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केलंय. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना गॅस एजन्सी संघटनेचे अध्यक्ष आनंद देशमुख यांनी म्हटलंय की सध्या आपल्याकडे गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी गॅस बुकिंग करण्यासाठी गडबड करू नये. विविध चॅनलच्या माध्यमातून गॅस पुरवठा ठप्प असल्याच्या बातम्या बघून नागरिकांमध्ये धावपळीचं वातावरण झाले असून प्रत्येक जण गॅस बुक करण्यासाठी धावपळ करत आहे. परंतु अशा प्रकारे कुणीही धावपळ करू नये. गॅस पुरवठा सध्या सुरळीत असून व्यावसायिक गॅस पुरवठा मात्र सध्या बंद झालेला असून घरगुती गॅस साठा उपलब्ध असल्याचं ते म्हणाले. आज आपण जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामध्ये सर्व गॅस एजन्सी धारकांची बैठक घेतली. जे लोकांना त्रास होत आहे, वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, त्याच्यामुळे लोक अनेक पॅनिक होत आहेत की गॅस मिळत नाही. परंतु तशी परिस्थिती नाही. सध्या आमच्या जालना जिल्ह्यामध्ये तिन्ही कंपन्याचे 2.2च्या प्रमाणात म्हणजे साधारण ते 2 ते 3 दिवसापर्यंतचा जो रेग्युलर साठा असतो त्या पद्धतीने साठा आहे. फक्त बुकिंगची जी अडचण आहे किंवा सर्व्हरची जी अडचण आहे त्या संदर्भामध्ये आज एजन्सी धारकांनी आपल्या समस्या सांगितल्या. त्या आम्ही कंपनीला कम्युनिकेट केलेलं आहे. त्यानुसार बुकिंगची समस्या आपली सोडली जाईल. आणि त्यात अजून एक कंपनीने गाईडलाईन दिल्या की शहरी भागासाठी 30 दिवसाचं बुकिंग आवश्यक आहे आणि ग्रामीण भागासाठी 45 दिवस तरी सिलेंडर बुकिंगसाठी आवश्यक आहे. तरी मला असं आवाहन करायचं आहे की जिल्ह्यामधल्या सर्व नागरिकांनी गॅस संदर्भात साधारणतः आपलं डोमेस्टिक गॅस बद्दल बोलते मी. डोमेस्टिक गॅस सगळ्यांना उपलब्ध होत आहे. तरी कुणी पॅनिक होऊ नये, कुठली लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती क्रिएट होणार नाही यासाठी सगळ्यांनी आवाहन करण्यात आहे, दक्षता घेण्यात येते. हो, कमर्शियल गॅस संदर्भात कंपनीकडून तशा सूचनाच आहेत की त्याबद्दलचे गॅसेस बंदच आहेत कमर्शियल. तथापि हॉस्पिटल्स आणि हॉस्टेल्स, त्यांच्या मेस यासाठी रिक्वायरमेंट असेल तर त्यानुसार त्यांनी रिक्वायरमेंट द्यावी. संबंधित गॅस एजन्सीला जिथून ते घेत होते यापूर्वी त्यांनाच त्याची मागणी नोंदवावी आणि ते मागणीनुसार कंपनी अप्रूव्ह करून त्यांनाही ते प्रोव्हाइड केलं जाईल. मॅडमला आम्ही समस्या सांगल्या, आमच्या पुरवठा व्यवस्थित चालू आहे म्हणून सांगितलं. फक्त गर्दी करायला लागले लोक सप्लायसाठी, म्हणजे डिलिव्हरी त्याला पाहिजे, बुकिंग व्हायला नाही लागलं. बुकिंग सिस्टीम मध्ये काय आलं, आमचं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर एकदम जाम व्हायला लागलं. सगळेच बुकिंग करायला लागले म्हणून. पण थोडस ते काय आलं, लोकांच्या मनामध्ये प्रॉब्लेम आहे असं वाटायला लागलं की सिलेंडर मिळणार नाही. सिलेंडर मिळून राहिलंय, सप्लाय चालू आहे, पण थोडस जास्त गर्दी करू राहिलो. ते समस्या सांगला मी. सत्य परिस्थिती स्टॉक आहे आमच्याकडे. 2 दिवसाचा स्टॉक कंटिन्यू चालूच राहतो. 2 दिवस रोटेशन चालूच असतं. त्यात काही खंड नाही. जे लोक वाटलं त्याला मिळत सिलेंडर. फक्त लोक काय करू राहिले, जास्त बुकिंग करू राहिले. 3 पट बुकिंग झालेले आमच्याकडे आज. जे नॉर्मली 800-700चे बुकिंग असते ते डबल झाले, म्हणजे 1600-1700 बुकिंग झाले. परिस्थिती चॅनलमुळे झालेली. टीव्ही चॅनलवर लोक बघायला लागले किंवा काय प्रॉब्लेम आहे. सगळीकडे तुटवडा, तर मग याला वाटायला आपल्याकडे तुटवडा पडत म्हणून लोक त्रास देऊ राहिले. बाकी काही नाही. आणि सप्लाय चालू आहे, गॅसचा सप्लाय प्रॉब्लेम नाहीये, पण लोकांना हे पॅनिक करू राहिले म्हणून प्रॉब्लेम वाढवाल. तुम्ही जर आव्हान केलं आमच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून की प्रॉब्लेम काहीच नाही, तुम्ही प्रॉब्लेम करू नका, तुम्हाला सगळ्याला सिलेंडर मिळेल. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, पॅनिक होऊ नका. गॅस जास्त लागत उन्हाळ्यामध्ये आणि सगळं काही व्यवस्थित चालू आहे. ते हॉटेल मालकाला काय सप्लाय करणार गव्हर्नमेंट, त्याचं प्लॅन चालू आहे. त्यांचे निवेदन गेलं होतं कलेक्टर साहेबांकडे. ते आता काय होईल ते आम्हाला माहित. आव्हान करतो की लोकांना पॅनिक होऊ नये, रश करू नये. बुकिंग केलं तर ऑटोमॅटिक मिळून जात. त्याला सिलेंडर घरपोच देऊ राहिलो आम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि रश केल्यानं काय होणार, आम्हाला काम नाही सुधरू राहिलं. त्यांनी लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनी बुक केलं की फोन केला तरी चालतं, येऊन जातं. माझं नाव भगवानराव देशमुख, आनंद गॅस सर्व्हिस.